त्याला ते समजलं नाही, त्यांनी एखाद्या प्रश्नाची विचारणा केली तर सर्व कर्मचारी व्यवस्थितपणे त्या शंकेचं निरासन करतात। ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। पतसंस्थेबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे। पतसंस्थेचे चेअरमन कडू काळे अतिशय गतिमान व्यक्तिमत्व आहे, जे आदर्श निर्माण होतो तो त्यांच्याकडे पाहून होतो। अतिशय साधं व्यक्तिमत्व, साधी राहणीमान, परंतु उच्च विचारसरणी, तरुणांना नेहमी मार्गदर्शन करणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांना पाठबळ देणं, ते कुठल्याही बाबतीत असो, घरगुती असो की सामाजिक असो किंवा त्यांच्या उद्योग व्यवसाय बाबतीत असो। त्याचप्रमाणे गावामध्ये आमच्या हागणदारी मुक्त गाव झालं, त्यामध्ये पतसंस्थेने मोठा हिरिरीने भाग घेतला होता आणि गाव हागणदारी मुक्त होण्यामध्ये पतसंस्थेचा फार मोठा वाटा आहे। या परिसरामध्ये जे काही आत्तापर्यंत आमच्या संत महंत मंडळी येऊन गेले, सर्वांनी या पतसंस्थेचा अतिशय चांगल्या प्रकारे गौरव केलेला आहे। गांधीजींचं एक वाक्य असायचं, खेड्याकडे चला, खेडे स्वावलंबी बनवा। आज बऱ्याच ठिकाणी असं होतं की शहराकडून बँका, पतसंस्था या खेड्याकडे येत आहेत, परंतु ही एकमेव अशी पतसंस्था आहे की खेड्यामध्ये तिचं रोपटं लागलं गेलं आणि आज ते शहराकडे डौलाने दौडत आहे। आपणा सर्वांचं एकच काम आहे की या पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीमध्ये कुठं जर अडथळे निर्माण होत असतील, कुठे जरी काटे जर तयार होत असतील तर आपल्या आपल्या पद्धतीनं आपण ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे। असं जर झालं तर हे आपल्या गावाच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचं काम ठरणार आहे। अशा प्रकारे मी या पतसंस्थेला च्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि भावी कार्यास पतसंस्थेला अतिशय मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी संदीप फुलारी, हनुमान माध्यमिक विद्यालय गोंडेगाव येथे मी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत आहे। श्री संत नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री आदरणीय कडूभाऊ काळे यांनी या शिक्षण संस्थेची स्थापना 2002 मध्ये केली। जून 2003 मध्ये आमच्या विद्यालयाला मान्यता मिळाली। या ठिकाणी सुरुवातीला फक्त 25 मुलांवरती विद्यालय सुरू करण्यात आलं होतं, परंतु आदरणीय भाऊ यांनी या हायस्कूलची धुरा सांभाळल्यापासून या विद्यालयाची विद्यार्थी संख्या आज 210 पर्यंत पोहोचलेली आहे। अतिशय माळरानावरती हे हायस्कूल अत्यंत खडतर परिस्थितीत सुरू झालं होतं। या ठिकाणी देणगीदार माननीय श्री आसराम वाघोले यांनी विद्यालयासाठी 1 एकर जागा बक्षीस म्हणून दिली। त्यानंतर आदरणीय भाऊंनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शाळा उभी केली। या शाळेमध्ये
सुसज्ज असं ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचे संगणकीय ज्ञान देणारे शिक्षक, अद्ययावत सुविधा असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. विद्यालयातील शिक्षकही सर्व अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असून आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यालय चांगल्या परिस्थितीत मार्गक्रमण करत आहे. सध्या या विद्यालयात जे 208 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांना सहशालेय उपक्रमामधून केवळ पुस्तकी ज्ञान न देता बाहेरचंही ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजनही करतो. पर्यावरण ठिकाणीसुद्धा अशा प्रकारे रंधा फॉल असतील, पैठणसारखे ठिकाणं असतील, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही शैक्षणिक सहलीचे आयोजन करतो. तसंच विद्यार्थ्यांना वनभोजन, वेगवेगळ्या शाळांतर्गत स्पर्धा व शाळाबाह्य स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित करत असतो. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दृष्टिकोनाबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोनही आत्मसात व्हावा यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनातही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत असतो. तसेच पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आम्ही आदर्श पर्यावरण वर्ग असा एक वर्ग नवीन पुरस्कार या ठिकाणी सुरू केलेला आहे. तसंच एकूण 4 एकर असणाऱ्या क्षेत्रामध्ये 100 पर्यंत नारळाची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची रेनट्री वगैरे इतर झाडं अशी 300च्या आसपास झाडांची लागवड विद्यालयाने केली असून चांगल्या प्रकारे वृक्षांचे संवर्धन व संगोपन करण्यासाठी वेगवेगळा विभागही स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे वक्तृत्व स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन विद्यालयामार्फत केलं जातं. आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या प्रकारे हे विद्यालय सुरू असून भविष्यातही आम्ही एकदम चांगल्या प्रकारचे विद्यार्थी निश्चितच घडवू यात मला तीळमात्र शंका वाटत नाही. जसे विद्यालय स्थापन झाले तसा दरवर्षी विद्यालयाचा 10वीचा आलेख हा चढत्या क्रमाने चाललेला आहे. विद्यार्थी संख्येबरोबरच विद्यार्थ्यांचं ज्ञानही वाढत आहे आणि या ठिकाणी परिसरात जे मुलींच्या शिक्षणाची जी प्रामुख्याने जाणीव, म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी सुविधा उपलब्ध नव्हती. 5 किलोमीटरच्या आत कोणत्याही प्रकारचं हायस्कूल या ठिकाणी सुरू नव्हतं. त्यामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात या विद्यालयाची गरज पालकांना भासू लागली होती आणि ती गरज आदरणीय भाऊंनी पूर्ण केलेली आहे. नमस्कार, मी गोरक्षनाथ गणपत नवले, हनुमान माध्यमिक विद्यालय या हायस्कूलमध्ये मी सहशिक्षक म्हणून काम करतो. तर या शाळेमध्ये मी 2002 पासून ते 2003 पासून मी काम करतो. तर या ठिकाणी पहिल्या वेळेची जी परिस्थिती खूप भयानक होती. या ठिकाणी ज्यावेळेस शाळेचं उद्घाटन झालं त्यावेळेस एकदम भयानक अशा प्रकारचा खडक आणि काही नव्हतं, इथं पाणीसुद्धा सुविधा नव्हती. या शाळेमध्ये ज्यावेळेस भाऊंकडे हे काम गेलं किंवा भाऊने ज्यावेळेस शाळेची सुरुवात केली त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले गेले. त्यामध्ये या ठिकाणी शाळेच्या पाण्याची सुविधा नव्हती, ते बोर वगैरे त्यांनी घेऊन दिला. त्यानंतर या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये कबड्डीच्या स्पर्धा ज्या असतील किंवा खो खोच्या स्पर्धा असतील या शाळेचं या स्पर्धेचं नियोजन या ठिकाणी होत असतं. तसंच या ठिकाणी दरवर्षी शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सहभाग असताना या ठिकाणी गॅदरिंगचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी घेतला जातो. दरवर्षी वेगळ्या प्रकारचे जे विद्यार्थी असणे यांच्या सुप्त अशा कलागुणांना वाव देण्याचं काम या ठिकाणी या गॅदरिंगच्या कार्यक्रमामधून दिलं जातं. धन्यवाद.